नमस्कार मंडळी, छंद माझा या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आमचा नानू मला हिरवीगार अशी आळूची पानं काढून देतोय। आता ह्या पानांच्या वड्या करण्यासाठी मी घरी घेऊन जाणार आहे। वड्यांची पानं घरी आणल्यानंतर त्यांना खाण्याजोगं करण्यासाठी पानांच्या शिरा मी काढून घेतेय। लाटणं फिरवल्यावर पानं एकसारखी होतात, मी हे यूट्यूबला पाहिलं होतं। पिठाची तयारी करण्यासाठी हिरवं मिरचीचं वाटण मी तयार केलं। एका भांड्यामध्ये मी आता पीठ घेतेय। पीठ बेसनचं आहे। डाळीचं पीठ मी इथे वापरणार आहे। यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, हिरव्या मिरचीचं वाटण आणि वड्यांची पानं काही वेळेला घशाला खातात त्यासाठी चिंच गुळाचं पाणी घरीच करून घेतलेलं यामध्ये घालून घेतेय। पाणी घालून हे पीठ एकसारखं असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळतीये तोवर तुम्हाला जर ही व्हिडिओ पूर्णपणे पाहायची असेल तर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण व्हिडिओची लिंक मी टाकणार आहे। आळूच्या वड्या कोणाकोणाला आवडतात त्या सर्वांनी देखील माझी ही व्हिडिओ नक्की लाईक करा। व्हिडिओमध्ये काही चुका असतील तर कमेंटमध्ये सांगायला घाबरू नका। चला एक एक पानाला बेसनचं पीठ लावून घेऊयात। काही पानं तुटली देखील, परंतु त्या पानांकडे दुर्लक्षच करूयात। एक एक वळकुटी करून घेऊयात। पानांची दुमडपट्टी करून पानांमध्ये बेसनचं पीठ घालून वळकुटी तयार करून घेऊयात। मधोमध बेसनचं पीठ घालत राहूयात जेणे की वडीची घडी सुटणार नाही। ही वडी तयार आहे। आता ही वडी चाळणीमध्ये ठेवून घेऊयात। चाळणीला तेल लावून घेऊयात, त्यामुळे वडी शिजल्यानंतर अलगदपणे निघून येते। एकसारख्या 3 वळकुट्या मी तयार करून घेतल्या आहेत आणि शिजण्यासाठी ठेवूयात। झाकण ठेवून अर्ध्या तासाने पाहूयात। वड्या पूर्णपणे छान अशा शिजल्या आहेत। थंड झाल्यानंतर वळकुटी छान निघाली आहेत। आता ह्या वळकुटीच्या स्लाइसेस पाडून तळणीसाठी तयार करून घेऊयात। स्लाइसेस पाडून झाल्या आहेत। आता ह्या वड्या तळणीसाठी तयार आहेत। एक एक करून वड्या तेलामध्ये सोडून सोनेरी रंगापर्यंत वड्या तळायच्या आहेत। आळूच्या वड्या ह्या कोणाकोणाला आवडतात त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक करा।